नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भरत बळे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर आज आपण समाजशास्त्रामधील पाठ क्रमांक 1 भारतीय समाजाचा परिचय हा पाठ अभ्यासणार आहोत। आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत। बघा, या ठिकाणी आता आपण पहिला प्रश्न बघूया। कंसात योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व वाक्य पूर्ण म्हणजे पुन्हा लिहा, याला 1 गुण दिलेला असतो। बघा, दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना रिकामी जागा म्हणत असत। तर आता बघा, त्याचे पर्याय दिलेले आहेत भिक्खू, भिक्खुनी आणि ऋषी असं 3 पैकी, परंतु याचा योग्य उत्तर असेल भिक्खू, कारण दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू असे म्हणत असत। त्यानंतर दुसरं आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट यावर्षी पारित करण्यात आला। बघा, स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे याचे पर्याय दिलेले आहेत 1950, 1952 आणि 1954। तर स्पेशल मॅरेज ॲक्ट हा 1954 या साली म्हणजे पारित करण्यात आला। योग्य उत्तर 1954। त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ब आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। अ आहे राजमार्ग हिंदू धर्म, तीर्थकर जैन धर्म, सेंट थॉमस शीख धर्म आणि अष्टांग मार्ग बौद्ध धर्म। तर यामधील राजमार्ग हिंदू धर्म हेही बरोबर आहे, तीर्थकार जैन धर्म हेही बरोबर आहे, अष्टांग मार्ग बौद्ध धर्म हेही बरोबर आहे, परंतु क जे आहे सेंट थॉमस, तर सेंट थॉमस ही चुकीची जोडी आहे, कारण सेंट थॉमस हे ख्रिस्ती धर्म, म्हणून दुरुस्त जोडी आहे सेंट थॉमस ख्रिस्ती धर्म। बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 1 चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहायची आहे। बघा, चौकटीत काय दिलेलं आहे, ब्रह्मो समाज, डॉक्टर BR आंबेडकर, हरिजन सेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मध्यम मार्ग, पशुबळीचा मार्ग, दिगंबर आणि श्वेतंबर, म्हणजे अशा पद्धतीने हे चौकटीत दिलं असेल। बघा, पहिलं आहे राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना, तर ती संघटना चौकटीतून आपल्याला शोधायची आहे, तर ती आहे ब्रह्मो समाज। त्यानंतर आहे दुसरं आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, तर ते आहेत डॉक्टर BR आंबेडकर। तिसरं आहे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली संघटना, महात्मा गांधीजींनी कुठली संघटना स्थापन केली होती, हरिजन सेवक संघ। चौथा आहे गौतम बुद्धाने केलेला उपदेश, मध्यम मार्ग। त्यानंतर दिशा हेच वस्त्र असणारे मुनी, तर याचं उत्तर असेल दिगंबर। तर अशा पद्धतीनं हे आपण म्हणजे जे चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत त्या आधारे प्रत्येकाला 1 गुण असतो आणि 5 गुणासाठी हे आपल्याला प्रश्न दिलेला असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधलं ड आहे अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा। बघा, आता या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई। तर इथे काय अंडरलाईन कशाला आहे, प्राथमिक। बघा, याचं उत्तर काय असेल, मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये अल्लाह विषयाच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण दिले जाईल। त्यानंतर दुसरं आहे थिऑसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता। तर याचं उत्तर असेल थिऑसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात श्रीमती ॲनी बेझंटचा पुढाकार होता। अशा पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। बघा, दुसरा प्रश्न आहे टिपा लिहा, प्रत्येकी 4 गुण। तर एकूण प्रश्न हा 8 गुणासाठी असणार आहे आणि एका टिपेसाठी आपल्याला 4 गुण आहेत, म्हणून यामध्ये बघा, आता प्रश्न आहे पूर्ववैदिक काळातील शिक्षण व्यवस्था। बघा, याचा पहिला मुद्दा आहे पूर्ववैदिक काळातील म्हणजे गुरुकुलात शिक्षण घ्यावं लागत असे आणि हे शिक्षण संस्कृत भाषेमध्ये
वैदिक धर्माचे अध्ययन आणि अध्यापन करताना पठण पद्धतीचा उपयोग यामध्ये केला जात असे. त्यानंतर आहे वैदिक काळातील गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील विद्यार्थ्यावर उपनयन संस्कार होणे आवश्यक होते. आपल्याला माहीत आहे उपनयन संस्कार हे 16 संस्कारापैकी एक संस्कार असलेले दिसून येतात. त्यानंतर तिसरं आहे गुरुकुलात वास्तव्य असेपर्यंत ब्रह्मधर्माचे पालन करावे लागत असे आणि यामध्ये शिक्षणाची जी उद्दिष्ट आहे ती तल्लख बुद्धी, व्यक्तिमत्वाचा विकास ही होती. सत्यावर आधारित आचरण, विहित कर्तव्याचे पालन, गुरु आणि मातापिता यांच्या प्रती निष्ठा, औदार्य तसेच सहिष्णुता या गुणांना महत्त्व होते. तसंच चौथा आहे क्षेत्रीय वर्णाचे विद्यार्थी प्रशासन आणि युद्धनीतीचे, वैश्य उद्योग व्यवसायास उपयुक्त बाबींचे आणि ब्राह्मण चारही वेदावर प्रभुत्व प्राप्त करण्याचे शिक्षण घेत असत. तसंच आहे पाचवा ऋषीमुनी आणि द्रष्टया व्यक्तींनी ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि पुढील पिढीस ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम केले. तसंच 6वा मुद्दा स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना समाजात मानाचा दर्जा होता, मानाचे स्थान असलेले दिसून येते. त्यानंतर आहे दुसरं मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. बघा पहिला मुद्दा आहे स्त्रियांना सामाजिक स्थानाच्या उतरणीची सुरुवात उत्तर वैदिक काळात झाली होती. दुसरा मुद्दा पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्था काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचा आग्रह आणि मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे या बाबी स्त्रियांच्या घसरणाऱ्या सामाजिक स्थानास जबाबदार होत्या. तिसरा मुद्दा आहे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला आणि आयुष्यभर पुरुषावर अवलंबून राहण्यास भाग पाडण्यात आले. यामध्ये विधवा विवाह पूर्णतः निषिद्ध मानला गेला. कौटुंबिक संपत्तीचा वाटा स्त्रियांना नाकारण्याची परंपरा रूढ झाली आणि स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाच्या वाटा इथे खुंटत गेल्या. तसं चौथा आहे पितृप्रधान पद्धतीवर आधारलेला एकत्रित कुटुंब पद्धती स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. त्यामध्ये अनेक अशा प्रथा होत्या ज्या स्त्रियांच्या विकासास अडथळ निर्माण ठरत होत्या. त्यामध्ये बालविवाह, सती, पडदा पद्धती, बहुपत्नीत्व, देवदासी परंपरा इत्यादी अनिष्ट सामाजिक चालीरीती अन्यायमूलक आणि स्त्रियांच्या शोषणास कारणीभूत ठरलेल्या दिसतात. प्रश्न क्रमांक 4 पुढील संकल्पना स्वोदाहरण स्पष्ट करा. हे 8 गुणासाठी प्रश्न असतो आणि एका याला 4 गुण दिलेले असतात, कंसामध्ये दिलेले आहेत. बघा इथे आहे सामाजिक कायदे. बघा सामाजिक कायदे असं उदाहरणादाखल आपल्याला स्पष्ट करत असताना असे मुद्दे आपण या ठिकाणी बनवू शकतो. बघा या अंतर्गत सामाजिक न्याय व समाज कल्याण साधने, ज्यामध्ये अपेक्षित जो समाज असतो तर हा अपेक्षित समाज सुधारणा, तसेच भारतीय समाजातील आपल्याला माहिती दुसरा मुद्दा इथे दिलेला आहे आपण दुर्बल घटक आहे यांना संरक्षण देणे या गोष्टीशी संबंधित असतो. तसंच या कालखंडामध्ये समाजसुधारकांचे जे गट होते किंवा समाजसुधारकांनी जे प्रयत्न केले तर त्याची संख्याही वाढलेली आपल्याला भारतामध्ये दिसून येते. मग यांनी काय केलं की जे दुष्ट प्रथा आहे त्याच्यावर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी जे ब्रिटिश शासन होतं त्या ब्रिटिश सरकारवर देखील दडपण आणणे शक्य झालं. मग हे या ठिकाणी आता लक्षात घ्यायला लागेल आपल्याला की केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही. मग यांनी यामध्ये ज्या अन्याय होत्या, मात्र अन्याय, दडपशाही आणि शोषण यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण झाली. त्यानंतर उदाहरण बघू आपण. ब्रिटिश राजवटीत अनेक अनिष्ट प्रथा व रूढींचे निर्मूलन करणारे कायदे करण्यात आले. सन 1829 सती प्रतिबंध कायदा, तर 1856 विधवा पुनर्विवाह कायदा पारित करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सन 1961 हुंडा प्रतिबंधक कायदा, म्हणजे हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरी आपण पाहतो की हुंडा आज घेतला जातो, तर याला आपला विरोध व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर इसवी सन 2005 कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उदाहरण घ्यावे लागतील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
याला 4 गुण असतात, प्रत्येकी 1 गुण दिलेला असतो. बघा संकल्पनेमध्ये आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था. बघा संघ ऑब्लिक केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था. दुसरं आहे भारतातील वर्णव्यवस्था, म्हणजे वर्णव्यवस्था आहे. बघा हे एकंदरीत पिरॅमिडसारखं दिलेलं आहे. वरच्या याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था आहे, पिरॅमिडसारखी दिसून येते. त्यानंतर बघा तिसरं दिलेलं आहे आश्रम व्यवस्था. पहिलं येते ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पुढील विधाने सत्य की असत्य ते ओळखून आपल्याला त्याची कारणे लिहायची आहेत. या प्रश्नाला 4 गुण आहेत. सत्य की असत्य म्हणजे चूक बरोबर ओळखण्यासाठी 1 गुण आणि त्याच्या कारणासाठी 3 गुण आहेत. बघा विधान आहे वसाहतवाद्यांच्या कायद्याचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. याचं उत्तर असेल वरील विधान सत्य आहे. कारण 1 आहे 1861च्या इंडियन काउन्सिल ॲक्टद्वारा भारतीय विधिमंडळाची स्थापना झाली. तसेच सन 1892, 1909 आणि 1919मध्ये त्यांची व्याप्ती विस्तृत करण्यात आली आणि सन 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा भारतीय संविधानाचा मूलाधार आहे आणि या कायद्यामार्फत आपल्याला माहीत आहे साधारण 250 कलमे आपण तशाच तशी स्वीकारलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे 1856च्या इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्टद्वारा भारतातील आधुनिक उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यातून नवीन बुद्धिजीवी वर्ग जन्माला आला. तिसरा आहे सन 1861च्या इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्टद्वारा आधुनिक भारतातील प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यात आली. तर 1861च्या इंडियन हायकोर्ट ॲक्टद्वारा न्यायव्यवस्था निर्माण झाली. चौथा आहे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनिष्ट सामाजिक रूढी प्रथा व परंपरांचे निर्मूलन करणारे कायदे केले. त्यातून सामाजिक सुधारणा होण्यास चालना मिळाली. त्यानंतर दुसरा आहे बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागामध्ये पसरला गेला. उत्तर आहे वरील विधान सत्य आहे. कारण नंबर 1 गौतम बुद्धांनी वैदिक धर्मातील अनिष्ट प्रथा, वर्णभेद, पुरोहित वर्गाचे वर्चस्व, यज्ञविधी व पशुबळी यांना विरोध केला व समाजातील सर्व व्यक्तींना या धर्माकडे आकृष्ट झाल्याने त्यांचा भारतात वेगाने प्रसार झाला. नंबर 2 सम्राट अशोकासारख्या राज्यकर्त्यांनी बौद्ध धर्माला आश्रय दिल्याने त्याचा प्रसार भारतात आणि भारताबाहेर दूरवर झाला. नंबर 3 तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका इत्यादी भारताबाहेरही देशात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. नंबर 4 गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केल्याने त्यांचे विचार समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 आपले व्यक्तिगत मत नोंदवा. अशा याला प्रत्येकी 4 गुण दिलेले असतात. बघा पहिला आहे समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. याचं उत्तर आहे वरील विधानाशी मी सहमत आहे. कारण पहिलं कारण आहे सामाजिक विषमता व दुर्बल घटकांचे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अन्याय हे प्राचीन काळापासूनच आस्थागत कायम आहे. नंबर 2 वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या बंडखोरीमुळे समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती अस्वस्थ झाल्या होत्या. भक्ती संप्रदायातील संतांच्या प्रयत्नामुळे समतेचा आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचला. तसेच तिसरं आहे ब्रिटिश राजवटीत काही अनिष्ट रूढी व प्रथांचे निर्मूलन करणारे कायदे संमत झाले व स्वातंत्र्योत्तर कालखंडात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या विचारांची प्रतिष्ठा प्राप्त झाली. चौथा आहे असे असूनही पर्यावरणाचा नाश, स्त्रियांवरील अत्याचार, दलित आणि आदिवासींचे शोषण चालूच आहे. त्यामुळेच त्याविरुद्ध संघर्ष करणाऱ्या समाजसुधारणा
चळवळी 21व्या शतकातही सुरूच आहे. आजही आपण पाहतो अण्णा हजारेसारखे समाजसेवक म्हणजे एकंदरीत म्हणजे जे आंदोलन करत आहेत ते अत्याचाराविषयी, भ्रष्टाचाराविषयी, तसेच पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो थांबण्यासाठी अनेक संघटना, ज्याला NGO म्हणतो आपण, त्या काम करत असताना आपल्याला दिसतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. हा 10 गुणांसाठी प्रश्न असतो. तर पुढील प्रश्नाचे आपल्याला सविस्तर उत्तर 150 ते 200 शब्दामध्ये लिहायचे आहे. बघा प्रश्न 1 दिलेला आहे. पुढील मुद्द्याच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला आहे याची उदाहरणासह चर्चा करायची आहे. उदाहरणं दिलेली आहेत. इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. ब आहे मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. सामाजिक कायदे. आणि ड आहे वाहतूक आणि संपर्क. बघा पहिलं आहे इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. ब्रिटिश राजवटीत शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे प्रमुख माध्यम होते. तसेच समाजाच्या उन्नतीसाठी व समाजातील दुर्बल घटक हे इंग्रजी माध्यमातील उच्च शिक्षणाकडे वळले आणि जागतिकीकरणामुळे कुशल आणि अकुशल कामगार तसेच रोजगाराच्या संधी इंग्रजी माध्यमातून आपल्याला रुजलेल्या दिसून येतात. तसंच बघा दुसरा आहे मुद्दा आपला मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. सन 1947च्या आधी लोकशाही विचारप्रणाली आपल्या भारतीयामध्ये रुजली होती व संविधानाने सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे तत्त्व स्वीकारले आणि वयाची 21 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री आणि पुरुषांना हा अधिकार दिला. मग त्याचं पुढचं पाऊल म्हणजे काय, जे सत्ताधारी होते त्यांनी वयोमर्यादा ही 18 वर्षे केली आणि याकरिता 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली व 18 ते 21 वयोगटातील तरुणांना मताधिकार प्राप्त झाला व लोक मतदान करू लागले. त्यानंतर आहे सामाजिक कायदे. बघा परंपरानिष्ठ आणि पुरुषसत्ताक भारतीय समाजात आदिवासी, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियावर अन्याय होत असे. त्यांचे अंशतः परिमार्जन ब्रिटिश राजवटीत सामाजिक सुधारणा कायद्यामुळे झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सामाजिक कायद्यामुळे सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त झाली. म्हणजेच बदल प्रक्रियेला सामाजिक कायद्यांनी हातभार लावला. त्यानंतर ड आहे वाहतूक आणि संपर्क. म्हणजे सद्यस्थितीतील भारतीय समाजात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहतूक आणि संपर्क साधनातील प्रगतीमुळे बदलांचे वारे वाहू लागले आणि 20व्या शतकात वाहतूक आणि संपर्क साधनात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक, आंतरजाल, स्मार्टफोन हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. समाजातील सर्व घटक निदान संपर्क माध्यमाच्या क्षेत्रात समान पातळीवर आले. आज पाहतो आपण समृद्धीसारखे महामार्ग वाहतुकीच्या माध्यमात एक महाराष्ट्रामध्ये भर टाकत आहे. तरी आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.